कोल्हापूर जिल्ह्यात अवैध गर्भपात प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली। कदमवाडी परिसरातील प्रतिमा हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या अवैध गर्भपात प्रकरणी पोलिसांनी निवृत्त आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांना ताब्यात घेतलंय। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार मोठ्या प्रमाणात गर्भपात करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। डॉक्टर गायकवाड यांनी यापूर्वी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सिव्हिल सर्जन तसंच आरोग्य विभागातील वरिष्ठ पदांवर काम केलेलं आहे। पोलिसांनी कारवाई करताच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले। या कारवाईमुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे। गर्भपाताच्या गोळ्या दिल्या होत्या व तिचा गर्भपात करण्याची तयारी करत होते। त्याच वेळेस आम्ही पोलिसांनी छापा घातला व गर्भपात करण्याचे सर्व साहित्य, गर्भपात करण्याची आवश्यक असलेली उपकरणे तसेच पोर्टेबल सोनोग्राफी मशीन तेथून आम्ही ताब्यात घेण्यात आलेली। त्यामध्ये आम्ही आरोपी चंद्रकांत गायकवाड प्रतिमा हॉस्पिटलचे जे चालवतात त्यांना आम्ही ताब्यात घेतले। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आतापर्यंत 250 ते 300 महिलांचा गर्भपात केल्याचे प्राथमिकरित्या मान्य केलेले आहे। त्या अनुषंगाने करवीर पोलीस ठाणे तपास करीत आहे।